लातूर महापालिकेकडून 24,85,000चं शिल्की अंदाजपत्रक सादर, कोणत्याही करात वाढ न करण्याचा निर्णय। लातूरच्या देवणी नगरपंचायतीला टाळं ठोकत नगराध्यक्षांसह नगरसेवकांचं आंदोलन, मुख्याधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी। श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर युवकांचं आमरण उपोषण सुरू, लिलावाच्या आडून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांकडून 9 कोटींचा दंड वसूल करण्याची मागणी। गेवराईतील हॉटेलमधल्या गोळीबार प्रकरणातील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल। लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा कुडाळ पोलिसांकडून पर्दाफाश, टोळीतील 3 पुरुष आणि 4 महिलांना अहमदनगर, पंढरपूरसह साताऱ्यातून बेड्या। लातूर ते निटूर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं, लोदगा या गावच्या सरपंचाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। चिपळूण शहरातील गोवळकोट जॅकवेलमधून दूषित पाण्याचा पुरवठा, संतप्त नागरिकांकडून पालिकेमध्ये थाळीनाद आंदोलन। बुलडाण्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कर्मचारी बेमुदत संपावर, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घेण्याची मागणी। गोंदियातील कंत्राटी वीज कामगारांचं महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन, सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। मिनल खदगावकरांनी घेतली अमित शहा यांची भेट, नांदेड लोकसभेकरता खदगावकर इच्छुक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। नांदेडमधील शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीतील दुकानांना आग लागल्यानं लाखोंचं नुकसान, खासदार अशोक चव्हाणांकडून दुकानांची पाहणी। मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ शहराला जवळच्या ओव्हरब्रिजवर कारचा अपघात, कारमधील एकाचा मृत्यू, 3 जखमी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या मेंढवन घाटात वाहतूक कोंडी, दोन्ही लेनवर लांबच लांब रांगा, वाहन चालक त्रस्त। येवल्यात शेतात आग लागल्यानं 6 एकरावरील ऊस जळून खाक, विद्युत तारा पडून आग लागल्याचा शेतकऱ्याचा आरोप। सोलापूरच्या मंगळवेढ्यातील 24 गावच्या उपसा सिंचन प्रकल्पाला मंजुरी द्या, अन्यथा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार पाणी परिषदेचा सरकारला इशारा। जामनेरमध्ये विनापरवाना आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात, कारवाईत हजारोंचा मुद्देमाल जप्त। सोलापूर जिल्हा परिषदेकडून महिला सरपंचाची कार्यशाळा, महिला सरपंचांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मालेगावच्या नवापूर रोड भागातल्या लॉनमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश, नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास।